नमस्कार मित्रांनो, मी जयेश. मित्रांनो, आज आपण गुंतवणुकीचे प्रकार बघणार आहोत. मित्रांनो, गुंतवणूक प्रकारामध्ये पहिला बँक एफ.डी किंवा पोस्ट ऑफचे एफ.डी असतात, त्याला आपण देऊ. दुसरा आहे गोल्ड म्हणजे सोनं. तिसरा आहे रिअल्टी म्हणजे प्रॉपर्टी वगैरे. आणि चौथा इक्विटी म्हणजे शेअर मार्केट. मित्रांनो, आपल्याकडे जुन्या जे लोक आहेत त्यांना दुसरा कोणता पर्याय माहीत नव्हता. फक्त एक एफ.डी आणि दुसरा गोल्ड. तिसरं रिअल्टी माहीत होतं, पण रिअल्टीमध्ये खूप पैसा लागायचा आणि आता पण लागतो. म्हणून जास्त करून जुनी लोक आहेत ती एफ.डीचा पर्याय शोधायचे. परंतु पहिले एफ.डीला व्याज 12% मिळायचे. आता ते कमी होऊन 5 ते 7% झाले. अजूनही कमी होतील. तर मित्रांनो, इकडे 5 ते 7% भेटतात. दुसऱ्याला सोनं. सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली चांगली असते. तिकडे आपल्याला 7 ते 9% व्याज मिळतं. तिसरं रिअल्टीमध्ये लक बाय चान्स असतो. म्हणजे एखादी तुम्ही जागा घेतली किंवा प्रॉपर्टी घेतली आणि तिथे एखादा गव्हर्नमेंटचा प्रपोजल आला तर त्या जागेला त्या एका वर्षी डबल होतात. पण तिकडे चान्सेस फार कमी असतात की गव्हर्नमेंटचा प्रपोजल आलं तर, नाही तर ते पैसे आपले 4% पण वाढत नाही. तर मित्रांनो, इकडे रिस्क असते, सट्टासारखं असते आणि ह्याला खूप पैसे लागतात. आपण एफ.डी वगैरे पैसे कमीत कमी करू शकतो. सोन्याला पण आपण 4-5 हजार रुपये इन्व्हेस्ट केलं तर होऊ शकते. तिकडे जास्त पैसा लागतो. म्हणजे हे प्रत्येकाच्या जमेलच प्रत्येकाला असं नाही. तिसरं आहे इक्विटी म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे आपण शेअर कंपनीचे शेअर देतो ना, जसे हिस्सा आपण, त्याच्याच इक्विटी म्हणतात. तर ते एक स्टॉक सारखे शेअर असतात. आणि दुसरं असतं म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे एक इकडे एक्सपर्ट असतो, तो आपले पैसे सर्वांचे पैसे घेऊन मॅनेज करतो. आणि मित्रांनो, इकडे हे 5 ते 7% जरी आपण व्याज मिळालं, पण आपली खरी महागाई जी असते ती 6 ते 8% गव्हर्नमेंटच्या नुसार, पण ॲक्च्युअल 8 ते 12% असते. म्हणजे आपले पैसे इकडे जे आहेत हे आपले पैसे ॲक्च्युली झोपलेले असतात, काहीच कामाचे नसतात, कारण त्याची व्हॅल्यू कमी होते. दुसरं सोनं पण तसंच आहे, 7 ते 9%, पण ॲक्च्युली 8 ते 12%. रिअल्टीमध्ये 67% आहे. लागलं तर एकदम तुम्ही श्रीमंत म्हणता, नाही तर तुम्ही रडत बसाल की अरे यार, हे पैसे कुठे टाकले असते तेवढे झाले असते असे. इक्विटीमध्ये तुम्हाला तुमचं रिटर्न आहे, कारण हे बिझनेसमध्ये जातात. म्युच्युअल फंड हे जे आहेत ह्या कंपन्याच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि ह्या कंपन्याचा स्टॉक म्हणजेच बिझनेस असतो. आणि धंदा कधी पण धंदा जो असतो, धंदा करणारा तो कधी भी धंदा करताना लॉसमध्ये करत नाही. तो बंदा हमेशा प्रॉफिटसाठी धंदा करत असतो. म्हणून मित्रांनो, धंदा इंडिव्हिज्युअली आपण जर नाही करत असेल तर आपण म्युच्युअल फंड पैसे टाकून आपण त्याच्यात पार्टनर बनू शकतो आणि आपण हळूहळू श्रीमंत होऊ शकतो. तर मित्रांनो, हे 4 पर्याय आहेत गुंतवणूक करताना. इथे तुमचे पैसे डुबायचे चान्सेस फार कमी असतात. एफ.डीमध्ये डुबत नाहीत. गोल्डमध्ये पण पैसे वाढत असतात. रिअल्टीमध्ये कधी कधी फ्रॉड झाला तर पैसे डुबू शकतात. परंतु इक्विटीमध्ये स्टॉकमध्ये गेल्या तर कंपन्या बंद झाल्या काही तर तुम्ही पैसे देऊ शकता. पण ह्या म्युच्युअल फंड एक्सपर्ट असतो, तो एक्सपर्ट आणि त्यांची टीम असते. ते पैसे मॅनेज करतात आणि ते पैसे चांगल्या धंद्यामध्ये लावतात जिथे ग्रोथ असतो. आणि ते ग्रोथ असणाऱ्या कंपन्या पैसे दिल्यानंतर त्या कंपन्यांचा प्रॉफिट वाढल्यावर, त्या शेअर्स वाढल्यावर, भाव वाढल्यावर आपले पैसे वाढत असतात. आणि म्हणून मित्रांनो, हे 12 ते 20% आपण रिटर्न आजपर्यंत मिळालं आहे. काही स्टॉकमध्ये काही म्युच्युअल फंडने 12% दिले असेल, काही 22% पण दिलेलं आहे. तर हे आपल्याला सर्वांना इझी आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण कमी महिन्याला 100 रुपयापासून पण सुरू करू शकतो. असं नाही की आपल्याला महिन्याला 1 लाख 2 लाख पाहिजे. 100 रुपयापासून पण आपण इथे सुरू करू शकतो. आणि मित्रांनो, इथे रिअल्टी जास्त पैसा लागतो, सोन्यामध्ये आपल्याला जास्त पैसा लागतो. एफ.डीमध्ये तर आपण सांगू शकणार हे पैसे आपण एक डेटमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. म्हणून मित्रांनो, ह्या गुंतवणुकीचे 4 पर्याय आहेत. तुम्हाला मी ह्या म्युच्युअल फंडविषयी माहिती पुढे देणार आहे, का इथे गुंतवणूक करावी डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणून मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी जोडा. धन्यवाद.